पंढरीत शिवसेनेच्या महाप्रसादाला 3 लाख वारकऱ्यांची हजेरी। पुढच्या आषाढीला शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा, राम रेपाळेंचे विठ्ठलाला साकडे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीत दाखल झालेल्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद वाटपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या महाप्रसाद वाटपाचा जवळपास 3 लाख भाविकांनी लाभ घेतला असून आगामी काळातही जास्तीत जास्त वारकरी आणि भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोरकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे उपशहर प्रमुख प्रकाशजी कोटवाणी, माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हा सेवाभावी उपक्रम राबवण्यात येत आहे। यावेळी बोलताना शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले। एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेला हवंहवंसं वाटणारं नेतृत्व आहे। आषाढी वारीच्या काळात त्यांनी स्वतः लक्ष घालून वारकरी आणि भाविकांच्या सोयी सुविधांची पाहणी केली। त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत असे रेपाळे यांनी सांगितले। दरम्यान पंढरीत विठ्ठलाच्या चरणी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान व्यक्त करत राम रेपाळे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी विशेष साकडे घातले। विठ्ठला पुढच्या आषाढी एकादशीला एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची संधी मिळू दे अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली। यावेळी रोहित पिंपळोरकर, संदीपजी शेलार, विकास पाटील, संतोष बोडके, गणेश मुकादम, रुपेश शिंदे, संदीप जगताप, सुशांत मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या दिवशी या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या दिवसापासून अवघ्या 10 दिवसावरती आषाढी वारी होती आणि त्या दिवसापासून आज 5वं वर्ष आहे की या वारीचं रूपडं बदलताना आपण पाहिलेलं आहे। आपण 5 वर्षापूर्वीची वारी आणि आता 5 वर्षामधील वारी जर का फरक पाहिला तर स्वच्छ वारी, सुंदर वारी, निर्मळ वारी याची अनुभूती जर का आपल्याला मिळत असेल तर हे एकनाथजी शिंदे साहेबाच्या काळापासून झालं। अतिशय संवेदनशील पद्धतीनं त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती गुरुवर्य धर्मवीरजी दिघे साहेब या सर्वांचे विचार आणि शिकवणीनं त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबाचा या दोघांचा संगम एकनाथजी शिंदे साहेबांनी विचाराचा आणि शिकवणीचा वारसा घेऊन पुढे जाताना दिसत आहेत। संवेदनशीलता काय असावी, सेवाभाव काय असावा हे जर का कुणाकडे बघून जर का आपल्याला शिकायचं झालं तर एकनाथजी शिंदे साहेब होय। जर आज आपण वारीचं ते रूपडं पाहिलेलं बघितलं तर वारकऱ्यांची आणि या वैष्णवांची सेवा करत असताना मग त्यांच्या शौचांचा प्रश्न असेल, तिथली स्वच्छता असेल, आज पंढरपूरमधील आणि त्यांच्या रहिवासी ठिकाणाचा त्या ठिकाणी आश्रय शेड असेल, निवारा शेड असेल, आरोग्याची सेवा असेल, एसटीच्या माध्यमातून प्रवासाचा विषय असेल आणि मग अनेक उपक्रमामधून त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा आपण जसं म्हणलं तसं अन्न, वस्त्र आणि निवारा, त्यापैकी अन्न हे देखील त्या ठिकाणी आपल्या वैष्णव बांधवांच्या मुखामध्ये गेलं पाहिजे, महाप्रसाद त्या ठिकाणी गेला पाहिजे। म्हणून आज एकनाथजी शिंदे साहेबांचे शिलेदार त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे सचिव रामभाई रेपाळे साहेब, त्यांचे सहकारी आमचे ठाणा शहर प्रमुख कोटवाणी साहेब, मडवी साहेब, रोहितजी त्या ठिकाणी गायकवाडजी असतील, आमचे शेलार असतील, असे अनेक मंडळी त्या ठिकाणी हे सर्व एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश आणि स्थानिकचे आमच्यासारखे काही कार्यकर्ते मिळून आम्ही गेली 4 वर्ष झालं त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करतोय। दरवर्षी आमचं 3 ठिकाणचं नियोजन असतं, पण यावर्षी आम्ही एका ठिकाणचं नियोजन कमी केलं जागेअभावी। आता 2 ठिकाणी आहे। जवळपास दररोज 1 लाख ते 1.5 लाख वारकरी भाविक या महाप्रसादाचा त्या ठिकाणी लाभ घेत असतात आणि म्हणून या अन्नामध्ये महाप्रसादामध्ये सर्व पंचपक्वान्न असतील, मग त्याच्यामध्ये पोळी असेल, 2 भाज्या असतील, अगदी स्वच्छ साजूक तुपातला ड्रायफ्रूटमधला शिरा असेल, पुलाव असेल, अशा पद्धतीचं मिष्टान्न भोजन त्या ठिकाणी या ठिकाणी देण्यात येतं। त्याचबरोबर एकादशी दिवशी खिचडी वाटप असेल, पाण्याची बॉटल असेल, त्या ठिकाणी केळी असेल,
अशा प्रकारचं त्या ठिकाणी फराळाचं त्या ठिकाणी आपण अन्नदान करतो. म्हणून आज वारी बघत असताना आज वारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तरी देखील त्या ठिकाणी त्याच्या पद्धतीच्या सोयीसुविधा त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या स्वतःच्या माध्यमातून असेल, शासनाच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी जेवढं जमल तेवढं त्या ठिकाणी सेवा करण्याची भूमिका स्वतःही घेत आहेत आणि कार्यकर्त्यालाही सांगतात. शिवसेनेचा जनमन मूलमंत्रच त्या ठिकाणी 80% समाजकारण 20% राजकारणावरती झालेला आहे. नवे तर 100% समाजकारण करण्याची भूमिका एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. म्हणूनच आज एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं त्या ठिकाणी एक चांगलं संवेदनशील नेतृत्व आज आपल्या महाराष्ट्राला लाभलंय आणि आमचं ते नेतृत्व असल्याचा आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. वारकरी बांधवांना, तमाम वैष्णवांना त्या ठिकाणी आवाहन करेल की एकनाथजी शिंदे साहेबांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राला त्या ठिकाणी अतिशय गरज आहे, अतिशय संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे. म्हणून त्यांच्या हातून अधिकाधिक वैष्णवांची उभ्या महाराष्ट्राची सेवा घडवण्यासाठी विठ्ठल पांडुरंगाकडे आणि त्यांच्या वैष्णव भक्ताकडे विनंती करेल की त्यांना त्या ठिकाणी अधिकची चांगली सेवा करण्यासाठी बळकटी मिळो, एवढंच त्या ठिकाणी. आणि ते तुमचे सगळ्यांचे शुभाशीर्वाद त्यांना लाभो हीच आव्हान आणि विनंती मी आपल्याला करेन. महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने हा महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. तरी बांधवांना स्वच्छतेचा सुविधा मिळते की नाही, स्वच्छ पाणी मिळते की नाही आणि पोटभर आलेल्या अन्न मिळते की नाही याच्याकडे कटाक्षाने बघणारे एकमेव मुख्यमंत्री ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आपण बघितलं आहे की वारी स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, निर्मळ व्हावी, आनंदवारी व्हावी आणि आरोग्यमय वारी व्हावी यासाठी साहेबांनी स्वतः तर ते 8-10-15 दिवस अगोदर येतात, परंतु आमच्यासारख्या 10 ते 15 टीम गेले वारीच्या 1 महिना अगोदरपासून कामाला लागतात आणि वारकऱ्यांसाठी सुविधा मिळण्यासाठी संपूर्णपणे बारीक लक्ष आदरणीय शिंदेसाहेब देत असतात. आणि म्हणून साहेब सांगतात की पंढरपुरामध्ये कोणी VIP नाही, VIP आहे तर फक्त वारकरी आहे. म्हणून साहेबांनी मुखदर्शन घेतलं आणि आम्हीसुद्धा मंदिराभोवती प्रदक्षिणा मांडून नतमस्तक झालो आणि वारकऱ्यांची सेवा कशी करता येईल त्याच्याकडे आमचा पूर्णपणे लक्ष आहे. आणि मानाच्या पालख्यांनासुद्धा अनुदान देण्याचं काम कुणी केलं असेल तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. मी अशा प्रकारे गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी 24/7 अहोरात्र झटणारा एकमेव संवेदनशील व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. म्हणून साहेब बोलतात, मी मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, माझ्या पदाचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे. म्हणून मी विठुरायांना विनम्र असं साकडं घालेन, हे विठुराया गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या सेवेसाठी माझ्या आदरणीय व्यक्तिमत्व एकनाथजी शिंदे साहेबांना पुढच्या वर्षी एकादशीला तोपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान कर ही विठुराया चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी.